विद्यापीठाला नाव आता आलं, पण आपण गेल्या 10 वर्षापासून बहिणाबाई महोत्सव घेतोय. बहिणाबाई या शिकलेल्या नव्हत्या, बरोबर. पण त्यांनी पूर्ण आयुष्याची जी कविता सांगितल्या त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य माणसाचं उलगडलेलं आहे. पहिला तर फूड फेस्टिवल तर आहेच, म्हणजे अस्सल खानदेशी पदार्थांची मेजवानी. वाह. पण दुसरा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपला कलात्सव. आपल्या खानदेशातले, जळगाव जिल्ह्यातले, शहरातले जे लोक स्टॉल धारक असतात, बहुतांश महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना बाहेरील मोठ्या शहरामध्ये बहिणाबाई महोत्सवामुळे आर्थिक फायदा आणि आर्थिक उलाढाल त्यांची झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ऑर्डर्स मिळतात वर्षभर. जेव्हा पहिल्या वर्षाचा महोत्सव जेव्हा शेवटचा दिवस होता, तर एक महिला स्वतःहून स्टेजवरती आली आणि तिने असं सांगितलं, ती आळावतची होती, म्हणजे चोपडा तालुका आळावत. तिने असं सांगितलं की आम्ही 5 दिवस इथे थांबलो, इथे व्यवसाय केला, स्टॉल लावला, पण आम्ही वर्षभर जेव्हा शेतात तिकडे काम करतो तर आमचे 1 लाख रुपये हे डिपॉझिट होत नाही वर्षभरात, जे बहिणाबाई महोत्सवामध्ये झाले. मागच्या वर्षी आमचा जो आकडा होता 10व्या वर्षाचा, जे लोकांनी व्हिजिट दिल्या, तो आकडा होता 1,40,000. आम्ही तो काढला होता. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डुबी डू, अर्थात एक तरी छंद असावा, हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्यावर आज आपण एका समाजातील रचनात्मक स्वरूपाचं, सकारात्मक स्वरूपाचं काम उभं करणारा एक आदर्श असा युवा मित्र, खरं तर समाजसेवेची मुळातच आवड असलेले आणि जे कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत आणि सोबत त्यांनी LLB पण केलेलं आहे, पण कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आणि तत्ववादी ते असल्यामुळं मुळात वकिलीची जी प्रॅक्टिस आहे त्याच्याकडे न जाता समाजसेवेचं व्रत ह्या आपल्या सन्मित्रांनी घेतलेलं आहे. त्यांचं नाव आहे श्रीयुत दीपकजी परदेशी. दीपकजी, बहिणाबाई महोत्सव या आपल्या विषयाकडे आपण वळणार आहोत. मग अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या संवाद कट्ट्यावर. अर्थातच काही प्रश्न जे आहेत ते आमच्या म्हणजे अंगवळणी पडलेले आहेत आणि प्रचलित पण आहेत. तसंच सुरुवात करूया. मुळात समाजसेवा व्रत आपलं आहेच, पण वसा आणि वारसा, आपलं बालपण, हे कसं एकूण म्हणजे याच्या संदर्भात थोडंसं नक्की आमच्या रसिक मित्रांना जाणून घ्यायला आवडेल. आपण प्लीज शेअर करा. नमस्कार. हॉबी डुबी कार्यक्रमात मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मुळात मी यावल तालुक्यातील किनगाव गावाचा माझे वडील साधारण शेतकरी. माझं शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेलं. 12वीपर्यंत मी गावाकडेच शिकलो. त्यानंतर मी 2007-08मध्ये MJ कॉलेज मुलजी जेठाला मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली. तिथली लायब्ररी बघून मी खूप सारे पुस्तकं वाचायला लागलो, जे आपले क्रांतिकारी महान यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आणि आपण समाजासाठी आणि आपल्यासाठी काहीतरी आपण करू शकतो नवीन, याचा गरिबी आणि श्रीमंतीशी काही घेणं देणं नव्हतं. म्हणून मी एक भरारी फाउंडेशन नावाची स्थानिक मुलांना घेऊन, ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या मुलांना घेऊन 7-8मध्ये एक NGO स्थापन केली. आणि तेव्हा आम्ही छोटे छोटे ट्री प्लॅन्टेशन असेल, शेतकऱ्यांसाठी, मुलांसाठी काही काम असेल, पर्यावरणावरती काही काम असेल, असे शहरातील अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक काम सुरू केलं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2008-09मध्ये कुणाल कुमार कलेक्टर होते इथे, तेव्हा त्यांनी खानदेश महोत्सव हा इथे भरवला होता. त्यामध्ये मी व्हॉलेंटियर म्हणून श्री विनोद डगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि त्यांनी तो महोत्सव ते होते तर तो 1च वर्ष झाला. त्यानंतर माझ्या डोक्यात ती खुमखुमी राहिली की असं दरवर्षी झालं पाहिजे. आणि त्या लेवलला छोट्या प्रमाणावर का होईना मी 2015पासून बहिणाबाई महोत्सव या महोत्सवाला मी सुरुवात केली. या महोत्सवाचं माझं उद्दिष्ट असं होतं की मी 2008-09मध्ये जेव्हा कुणाल कुमार सरांनी तो महोत्सव आयोजित केला होता, तर ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतात त्या तिथे येऊन पुरणपोळी असेल, भाकरी असेल, भरीत असेल, पाटोळ्या असतील,
फार उत्सुकतेने ते बनवत होते आणि त्यापेक्षा जास्त उत्सुकतेने जळगावकर नागरिक तिथे गर्दी करत होते आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना होता. तर मी त्यांना पाहिलं की यांना इतकं मोठं जर प्लॅटफॉर्म इथे मिळत असेल तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तेव्हापासून 2015 पासून या बहिणाबाई महोत्सवाला मी सुरुवात केली आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महोत्सव इतका मोठ्या प्रमाणावरती पुढे गेला आहे की 280 स्टॉल व्यतिरिक्त आमच्याकडे 300 स्टॉल वेटिंगवरती असतात. वाह 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 वाह, अभिनंदन तुमचं. म्हणजे समस्त जळगावकरांच्या वतीनं आपलं अभिनंदन. कारण कुठल्याही गोष्टीचं संयोजन करणं, समन्वय करणं, मुळात आयोजन करणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जातं की प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यशाचं चांदणं गवसत नाही. तुम्ही सारथ्य करता, तुम्ही नेतृत्व करता, तुम्ही सगळ्या मित्रांना, समविचारी मित्रांना, कार्यकर्ता भाव जपणाऱ्या लोकांना सोबत घेतात आणि म्हणून एवढा मोठा यज्ञ हा यशस्वीपणे तुम्ही पार पाडत असतात. मला वाटतं तपपूर्तीकडे आपली वाटचाल आहे. मुळातच 23 ते 27 जानेवारी हा आपल्या बॅरिस्टर निकम चौकामध्ये सागर पार्कला यंदाचं आयोजन आहे आणि ते नेहमीप्रमाणे तुम्ही जी परंपरा निर्माण केलेली आहे की भरारी फाउंडेशनचा लोकोत्सव म्हणजे खानदेशातील सगळ्यात मोठा हा बहिणाबाई लोकोत्सव आहे. त्याला लोकोत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. बिलकुल. म्हणजे लोकांना इतकं प्रचंड त्यांनी ॲप्रिसिएट केलं आहे की तुम्ही जे कराल ते त्यांना मान्य आहे. कारण तुम्ही विचारपूर्वकच करतात. योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा असं म्हटलं जातं. तर वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? स्टॉल धारकांची संख्या तर सांगितलीच, हो. पण आता जसं आपण सांगितलं की लघु उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी, महिलांसाठी, तसं बांधकाम व्यावसायिकांसाठी पण आहे. पण हे सगळं नवीन नवीन दरवेळेला कसं येतं तुमच्या मनामध्ये? सुरुवातीला 2015ला जेव्हा सुरू केला तर आमच्याकडे दानशूर व्यक्तींची फार कमतरता होती. आमची ओळख नव्हती, राजकीय काही बॅकग्राऊंड नव्हतं. तेव्हा मी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या गोळवलकर रक्तपेढीमध्ये मी PRO म्हणून काम सांभाळायचो. पण कुठेतरी खुमखुमी होती, जसं मागे सांगितल्याप्रमाणे काहीतरी जळगावमध्ये झालं पाहिजे. मग बचत गटांच्या महिलांना घेऊन 200 बचत गटांच्या महिलांना घेऊन आम्ही हा महोत्सव सुरू केला. जेव्हा पहिल्या वर्षाचा महोत्सव जेव्हा शेवटचा दिवस होता तर एक महिला स्वतःहून स्टेजवरती आली आणि तिने असं सांगितलं, ती आळावतची होती, म्हणजे चोपडा तालुका आळावत. तिने असं सांगितलं की आम्ही 5 दिवस इथे थांबलो, इथे व्यवसाय केला, स्टॉल लावला, पण आम्ही वर्षभर जेव्हा शेतात तिकडे काम करतो तर आमचे 1 लाख रुपये हे डिपॉझिट होत नाही वर्षभरात, जे बहिणाबाई महोत्सवामध्ये झाले. अच्छा. तर मला असं वाटलं की आपण बचत गटांना खूप मोठं प्लॅटफॉर्म देऊ शकतो. पापड, कुरडया, बिबडी, ते काही आपले खानदेशी पदार्थ बनवतात, यांना शहरामध्ये आणून एक मोठा आपण प्लॅटफॉर्म, त्यांना मार्केटिंग मिळून जाईल, त्यांना व्यवसाय मिळून जाईल, या लेवलवरती आपण तो घेऊन जाऊ शकतो. तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली. मग जसा जसा पहिला वर्ष हा सक्सेस झाला तर नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक जोडायला लागले. त्यानंतर बालचंद्र दादा, रजनीकांत कोठारी, अशोक भाऊ जैन तर पहिल्यापासूनच होते, पण इतरही दानशूर लोकांची मदत मिळायला लागली आणि त्या लेवलला आपण हा महोत्सव आज घेऊन आलेलो आहे. वाह, म्हणजे कल्पकतेला सलाम आहे. आणि खरंच म्हणजे तुमचं टीमवर्क पण सूत्रबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. आणि ह्या आपल्याकडे चांगलं काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या पाठी उभं राहणं हे आहेच आपले, म्हणजे खानदेशी परंपरा आहे, संस्कृतीसुद्धा आहे. बिलकुल. बरं, मग हे सगळं करत असताना केवळ इतकंच तुमचं काम मर्यादित नाही आहे, तर भरारी फाउंडेशन मुळातच नावाप्रमाणेच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यात आपण भरारी घेतात. तर केवळ हे निमित्त साध्य आहे, म्हणजे कष्टसाध्य तर आहेच ही गोष्ट, एवढा मोठा प्रोजेक्ट प्रकल्प राबवणं साधी गोष्ट नाही आहे. पण हे करत असताना तुम्ही सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचं आपल्या नवोदित हौशी कलावंतांना सुद्धा मंच उपलब्ध करून देतात, रंगमंच उपलब्ध करून देतात. तर ते पण आमच्या रसिक मित्रांना जाणून घ्यायला आवडेल की तो पण एक महत्त्वाचा भाग आहे. रोज रसिकांच्या करमणुकीसाठी, रंजनासाठी आपण त्याचं आयोजन करतात, त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. महोत्सवाचे 2 आत्मे आहेत. ओके. बहिणाबाई महोत्सवाचे 2 आत्मे आहेत. पहिला तर फूड फेस्टिवल तर आहेच, म्हणजे अस्सल खानदेशी पदार्थांची मेजवानी. वाह. पण दुसरा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपला कलात्सव. छान. जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ 4000 मुलं हे या 5 दिवसामध्ये परफॉर्म करतात. अशी कोणती स्पर्धा नसते. चित्रकला असेल, मेहंदी स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल,
कला आविष्कार स्पर्धा असेल, डान्स स्पर्धा असेल, गायन स्पर्धा असेल, या सगळ्या स्पर्धा आपण मुलांच्या कलेला वाव मिळावं, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून खानदेशातलं सगळ्यात मोठं रंगमंच आपण तिथे तयार करतो, जो 36x40चा रंगमंच असतो. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती त्या मुलांना जर परफॉर्मिंग करण्याला वाव मिळत असेल तर मोठ्या प्रमाणावरती पॅरेंट्स, नातेवाईक आणि शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मागच्या वर्षी आमचा जो आकडा होता 10व्या वर्षाचा, जे लोकांनी व्हिजिट दिल्या, तो आकडा होता 1,40,000. आम्ही तो काढला होता. तर 1.25 लाख लोक ह्या खानदेशातल्या बहिणाबाई महोत्सवाला येतात. हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे. जळगावमध्ये फार कमी असे कार्यक्रम होतात, तिथे लोक जातात. आणि बहिणाबाई महोत्सवात त्यातला एक असतो की ते लोक त्याची वाट बघतात. मला वाटतं हे शीर्षक पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या, आणि ते तुमची ती टॅगलाईन काय आहे, फार ती कॅची आहे. खानदेशातील सगळ्यात मोठा लोकोत्सव. हां, आणि ब्रीद, आपली संस्कृती, आपली कला. आणि बहिणाबाई महोत्सव हा खानदेशाची सगळ्यात मोठा सांस्कृतिक महोत्सव. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जसं भीमथडी जत्रा आपली पुण्याची, महाराष्ट्राची ओळख झालेली, तसं आपलं खानदेशची ओळख आणि ब्रँड म्हणजे हा बहिणाबाई महोत्सव आहे. पण मग कवयित्री बहिणाबाई महोत्सवच का? कारण हे बहिणाबाई अख्ख्या जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारी कवयित्री आहे. आपल्या विद्यापीठाला सुद्धा त्यांचंच नाव आहे. तर हे सुचलं कसं? फार छान समर्पक असं टायटल आहे. मी म्हणजे अतियोक्ती नाही सांगणार. अच्छा. विद्यापीठाला नाव आता आलं, पण आपण गेल्या 10 वर्षापासून बहिणाबाई महोत्सव घेतोय. बहिणाबाई या शिकलेल्या नव्हत्या, बरोबर, पण त्यांनी पूर्ण आयुष्याची जी कविता सांगितल्या त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य माणसाचं उलगडलेलं आहे. तर मला असं वाटलं की बहिणाबाई हे नाव आपण ठेवलं पाहिजे. आणि तो आज खूप मोठ्या प्रमाणावरती ब्रँड झाला. त्याचसोबत आपण बहिणाबाईंच्याच नावाने ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करतात, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, उद्योग असेल, उद्योग ही मोठं आणि महत्त्वाचं क्षेत्र आहे जे लोकांना रोजगार निर्माण करून देतं. नक्कीच. तर आपण असं ठरवलं की शून्यातून जे लोक मोठे झालेत अशा लोकांना, 10 लोकांना दरवर्षी राज्यस्तरीय बहिणाबाई पुरस्कार द्यायचा, जो आपण दरवर्षी 10 लोकांना देत असतो. आणि वेगवेगळ्या ज्या संस्था असतात, ज्या समूहाने काम करतात, अशा संस्थांना आपण दरवर्षी बहिणाबाई विशेष सन्मानाने आपण सन्मानित करत असतो. तर जवळजवळ आतापर्यंत 500 संस्थांना आपण सन्मानित केलेलं आहे. आणि जवळजवळ 100च्या वर मान्यवरांना आपण पुरस्कार, जे तोलामोलाचे मान्यवर होते त्यांना पुरस्कार दिलेला आहे. आणि काही आपण मागच्या 2 वर्षापासून आपण जवळजवळ जीवन गौरव पुरस्कार द्यायचा, ज्यांनी पूर्ण आयुष्य त्या क्षेत्रात घातलं आहे अशा लोकांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आपण ते ठरवलेलं आहे. जसं की मागच्या वर्षी दलूभाऊ जैन आणि रजनीकांतजी कोठारी जे मोठे उद्योजक आहेत शहरातले, ज्यांनी शहर उभं करण्यात मदत केली. आणि यावर्षी पुखराज पगारिया आणि निळकंठ आप्पा गायकवाड अशा लोकांना जीवन गौरव आहेत. तर ही गोष्ट सगळी त्याच्यातूनच आली की या लोकांना मोठ्या प्रमाणावरती यांचं योगदान आहे आणि त्यांचा सन्मान इथे झाला पाहिजे. तर ही कल्पना त्यातून सुचली या आपल्या प्लॅटफॉर्मवर. आणि तुमची ती निवड समिती आणि मुळातच हा विचार फार महत्त्वाचा आहे की ज्यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम उभं केलेलं आहे त्यांना कुठेतरी प्रोत्साहनपर आपण जनसामान्यांसोबत आणावं आणि तो प्लॅटफॉर्म आणि तो पुरस्कार उपलब्ध करून द्यावा. वा, बरं. मग हे सगळं करत असताना एवढा मोठा हा सगळा यज्ञ आणि खऱ्या अर्थाने शिवधनुष्य हे पेलणं आहे. 5 दिवस असतात, पण त्याच्यासाठी प्रचंड, मी मगाशी हा शब्दप्रयोग केला की कष्टसाध्य ही गोष्ट आहे. तर हे सगळं करत असताना पूर्वतयारी किती दिवसांची असते? जवळजवळ आधी आम्हाला 2 ते 3 महिने काम करावं लागायचं. पण सगळ्यांच्या सहकार्याने, बर सगळे लोकांना माहिती झाल्यामुळे आणि सर्वांच्या मदतीने आता हा महोत्सव 1 महिन्यात उभा राहतो. कारण याला सगळ्यांचं सहकार्य लाभतं. प्रत्येकाला हा महोत्सव माहिती आहे आणि बहिणाबाई महोत्सव गेलं की कोणी सहकार्याला नाही म्हणत नाही. यामध्ये विशेषतः असं सांगेल की बचत गटांचे स्टॉल लावत असताना यामध्ये आमच्यासोबत गेल्या 4 वर्षापासून लघु उद्योजक जोडले. लघु उद्योजकांना MSMEच्या माध्यमातून आपण जुळून घेतलं आणि
एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना रिस्पॉन्स मिळाला की जळगाव शहरामध्ये करोडो रुपयाची उलाढाल बहिणाबाई महोत्सवामध्ये झाली आणि लघुउद्योजकांना खूप मोठ्या प्रमाणावरती प्लॅटफॉर्म मिळाला. जे छोटे छोटे स्टार्टअप असतील, लघुउद्योजक असतील, त्यांना मोठ्या प्रमाणावरती इथे व्यवसाय निर्माण झाला. आणि आता आधी बचत गट झालं, नंतर लघुउद्योजक झाला आणि आता क्रेडाई यावर्षी पण आमच्या सोबत आहे. तर जॉईंट व्हेंचर झालं. वेगवेगळ्या वा. आयामवरती आणि वेगवेगळ्या लेवलवरती आता बहिणाबाई महोत्सव जात आहे. आणि जसं की मी सांगितलं की तुम्ही भीमथडीचं नाव घेतलं, तर आपल्याकडे तेवढी मोठी जागा नाहीये. अच्छा. नाहीतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यापेक्षा जास्त मोठा महोत्सव बहिणाबाई महोत्सव आपण घेऊ शकतो, करू शकतो. आणि मान्यवरही त्याला, शहरातले मान्यवर त्याला मदत करतील, पण आपल्याकडे तेवढी मोठी जागा उपलब्ध नाही. आपण बघत असाल की 1-1 किलोमीटर बहिणाबाई महोत्सवाला पार्किंग नसते लावायला. नियमानुसार आपल्याला ती सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर जागा उपलब्ध राहिली तर भीमथडीपेक्षा मोठा महोत्सव आपण घेऊ शकतो. छान छान छान. म्हणजे नक्कीच या तुमच्या मनात जे अनेकांची म्हणजे संकल्प असतात, नवीन वर्षी आपल्याला हे करूया ते करूया, आपली विश लिस्ट असते, बकेट लिस्ट ज्याला आपण म्हणतो, तर तुमचे सगळे संकल्प नक्कीच ते पूर्ण होणारच आहे. कारण मुळात तुमचा शुद्ध विचार आहे. सामाजिक दायित्व समोर ठेवून रचनात्मक स्वरूपाचं काम उभं करण्याचा एक प्रकारचा विडाच तुम्ही हा उचललेला आहे. बरं, हे सगळं करत असताना यशस्वी वाटचाल, पण ह्या सगळ्या यशामागे आणि हे सगळं प्रयत्नांची पराकाष्ठा करताना कुटुंबसुद्धा आपलं फार महत्त्वाचं आहे, बॅकबोन येते. तर कुटुंबाची साथ कशी लाभते आपल्याला? माझं कुटुंब हे नेहमी माझ्या सोबत असतं. जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाही कुटुंब सोबत होतं आणि आज आहे तर आजही कुटुंब सोबत आहे. मला कुटुंबाकडनं असं कोणतंच प्रेशर येत नाही की तू हे काम करू नको. मला फ्रीली हँड आहे आणि त्यांना माहिती आहे की चुकीचं कोणतंच काम होणार नाही. जे काही असेल ते समाजासाठी असेल किंवा देशासाठी असेल. त्यामुळे कुटुंबाची भक्कम साथ असते आणि तोच माझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. कुटुंबाची साथ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो पुढे जाण्यासाठी मदत होते. मला नक्कीच माहिती, कारण तुमचा सगळा प्रवास मी जवळून अभ्यासलेला आहे. कुठलंही पुरस्कारासाठी, सन्मानासाठी तुम्ही काम केलेलं नाही आहे, पण नक्कीच म्हणजे समाजाकडनं एक प्रकारे कृतज्ञतेचा नमस्कारच तुम्हाला या निमित्ताने. तुमचं वय फार तसं कमी आहे, पण असं असतानासुद्धा एक आदर्श असं काम आपण निर्माण केलेलं आहे. तर शेवटी जाता जाता मला आपल्या नवा आयाम ह्या तपपूर्तीकडे, म्हणजे 12 वर्ष आता पुढे होतील, हे 11वं वर्ष आपल्या खानदेश, आपल्या या बहिणाबाई महोत्सवाचं, नाही का? सगळ्यात खानदेशातला मोठा उत्सव या. तर साधारणतः जसं आपण स्थानिक खानदेशातल्या लोकांना एकत्र करतो आहे, तसं बाहेरच्या लोकांनी यावं इथं आणि आपले काही गोष्टी महिलांना तिकडे न्यायचं. किंवा जसं आपलं वांग्याचं भरीत असेल, आपली वांगे तिकडे पुण्याकडे जातात, मुंबईकडे जातात आणि तिथून आपल्याला सगळा रोजगार उपलब्ध होतो, तो उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. तर तिकडच्या लोकांना सुद्धा आपण काही इन्व्हाइट करणार आहात का? आपण आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रभरातून जवळजवळ 50च्या वरती स्टॉल्स असतात. आणि आपल्या खानदेशातले, जळगाव जिल्ह्यातले, शहरातले जे लोक स्टॉल धारक असतात, बहुतांश महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना बाहेरील मोठ्या शहरामध्ये बहिणाबाई महोत्सवामुळे आर्थिक फायदा आणि आर्थिक उलाढाल त्यांची झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ऑर्डर्स मिळतात वर्षभर. हे 5 दिवस तर त्यांचे हे मार्केटिंग लोकांपर्यंत पोहोचण्याचे असतात, पण मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर हे त्यांना वर्षभर मिळत असतात आणि त्यामुळे बाहेरचे असतील तर बाहेरच्या लोकांचा इथे व्यवसाय होतो आणि इथले जर स्थानिक असतील तर पुणे मुंबईमध्ये पापड, बिबळी, कुरड्या हे मोठ्या प्रमाणावरती इथून ते सप्लाय करू शकतात. आणि खूप असे उदाहरणं आहेत की एक महिला आहे की जे सुरुवातीला 10 वर्ष आधी स्वतः पापड लाटायची, पण आज तिच्याकडे 80 महिला आहे जळगावमध्ये आणि ती आज पुण्या मुंबईमध्ये ते पापड सप्लाय करते आणि मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढाल, आर्थिक सक्षम. मुळात हा बहिणाबाई महोत्सव हा महिलांसाठी किंवा लघु उद्योजकांसाठी आर्थिक सक्षम करणारा महोत्सव आहे. छान. काही नवीन गोष्ट असेल, व्यवसाय नवीन असेल तर त्याला पुढे चालना कशी देता येईल हा बहिणाबाई महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. नक्की नक्की नक्की. बरं, मग दीपकजी, हा महोत्सव एकट्या दीपक परदेशींचा किंवा भरारी फाउंडेशनचा किंवा तुमच्या सहप्रायोजकांचा असा राहिलेला नाही आहे, तो लोकांचा उत्सव झालेला आहे, नाही का? पण मग
लोकांनी अजून दुपटीनं, संख्या तर खूपच असते मला माहिती आहे, लांबच रांगा असतात, तरीसुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या आमचे व्ह्युअरशिप चांगल्यापैकी आहे. तर ह्या सगळ्या आपल्या मित्रांना तुम्ही काय आवाहन कराल या आपल्या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्तानं? तुम्ही बघितलं असेल तर आमचं आपलं ब्रीद वाक्यच आहे, बहिणाबाई महोत्सव म्हणजे आपल्या सर्वांचा महोत्सव. करेक्ट. हा काही दीपक परदेशी, विनोद ढगे किंवा पर्सनल कोणत्या माणसाचा महोत्सव नाहीये. हा लोकसहभागातून उभा असलेला महोत्सव आहे. नक्की. तुम्ही जर बघितलं असेल तर तिथे आमचं फोटो, नाव हे काहीच नसतं. खरं. हा लोकांचा महोत्सव आहे आणि मला असं वाटतं हा लोकांचाच राहावा. यामध्ये इतरही लोक जे सामील झाले नसतील त्यांनीही जुळावं आणि मोठ्या प्रमाणापर्यंत हा लोकांपर्यंत पोहोचावा. लघु उद्योजक, बचत गट आणि जे काही उद्योजक आणखी याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये असतील त्यांचा फायदा व्हावा, त्यांना आर्थिक फायदा व्हावा, त्यांची आर्थिक सक्षमकडे वाटचाल जावी आणि मोठ्या प्रमाणावरती उलाढाल व्हावी अशी या महोत्सवाची कल्पना आहे आणि उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की 23 ते 27 जानेवारीमध्ये होणाऱ्या 5 दिवस 11व्या बहिणाबाई महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी बहिणाबाई महोत्सवामध्ये यावं. आपले महिला भगिनी बचत गट असतील, लघु उद्योजक असतील, क्रेडाई असेल, यांच्या उद्योगांना चालना मिळेल तर ते तरी बघायला यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि मोठ्या प्रमाणावरती सांस्कृतिक महोत्सव आपला असतो. जिल्हाभरातले विद्यार्थी असतील, कलाकार असतील, महाराष्ट्रातले कलाकार असतील, मोठ्या प्रमाणावरती तिथे त्यांचं सादरीकरण असतं. तर या सगळ्या मनोरंजन, सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थांची चव चाखायला आपण सगळं यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. वा 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 वा. या आपल्या म्हणजे सगळ्यात मोठ्या असलेल्या खानदेशातील बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्तानं आणि त्याची जी वाटचाल आहे गेल्या 10 वर्षांची, हे 11वं वर्ष आहे, त्यानिमित्तानं नक्की आपल्या संवाद कट्ट्यावर आपण आलात आणि छानपैकी माहिती जी उपयुक्त पण आहे, पथदर्शी आहे, दिशादर्शक आहे आणि सगळ्यांना माहिती होणं गरजेचं होतं म्हणून आपण आलात आणि विस्तृत स्वरूपामध्ये ही माहिती आपण शेअर केलेली आहे. त्याबद्दल अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या महोत्सवासाठी, कारण आमचाही तो उत्सव आहे, तर मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपण जर पाहिलं असेल तर बहिणाबाई महोत्सव हा दरवर्षी वेगवेगळा सामाजिक संदेश देणारा महोत्सव असतो. यावर्षी पंचपरिवर्तन आणि पर्यावरण ही या महोत्सवाची थीम आहे. झाडं जगली पाहिजे, पाणी वाचलं पाहिजे आणि कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, आपण स्वदेशीच खरेदी केलं पाहिजे, अशा या महोत्सवाची थीम आहे. तर सगळ्या नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा. या महोत्सवाचं उद्दिष्ट फक्त एवढंच असतं की चांगलं पॉझिटिव्ह या महोत्सवाचं काय घेऊन जातील लोक, येणारे जे दर्शक आहेत, नागरिक आहे, हे पॉझिटिव्ह घेऊन जातील, याच महोत्सवाचं हे उद्दिष्ट असतं. बाकी आपण सगळे 23 ते 27 जानेवारीला भेटू. नमस्कार, मी दीपक परदेशी. आज मी मल्हार कम्युनिकेशन इथे आज माझा इंटरव्ह्यू होता. मी 247व्या व्यक्ती आहे की इथे मला त्यांनी इंटरव्ह्यू, माझ्या कामासंदर्भात इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलवलं. मी मल्हार कम्युनिकेशन, देशमुख सर आणि यांनीच माझा आज इंटरव्ह्यू घेतला, त्यांचे मी आभार मानतो. मल्हार कम्युनिकेशन हॉबीडोबीचं उद्दिष्ट असं आहे की शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या क्षेत्रात मान्यवर काम करतात त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं, त्या निमित्ताने त्यांनी हे आयोजन इथे केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत हॉबीडोबी डू या संदर्भात मान्यवरांचे कामं पोचतात. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. आणि यूट्यूब चॅनल असेल किंवा सोशल मीडिया असेल, इथे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो.